आता बघा, गावातले एकूण मतदार 396, मतदान झालं किती? 312. मतमोजणी झाली तेव्हा मतदान यंत्रातून मतं निघाली झालेल्या मताच्या दुप्पट. अहो, मग इथं एकेका मतदाराला काय 2-2 मतं द्यायचा अधिकार दिला होता काय? मित्रहो, नमस्कार. नवं सरकार आता अस्तित्वात येण्याची वेळ झाली आहे, तरीही मतदान प्रक्रिया, मतदान यंत्रावरील संशय, निवडणूक आयोगाची कार्यपद्धती हेच विषय गाजवत आहेत. मतदान केंद्रावर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतदान यंत्रात आढळलेलं मतदान यातील आकडेवारीमध्ये आलेली तफावत अशा काही आरोपांनी आणि समोर आलेल्या परिस्थितीमुळे पुन्हा एकदा ही निवडणूक संशयाच्या धुक्यात गुदमरलेली आहे. 92 मतदारसंघामध्ये असे प्रकार समोर आल्याची एक मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर अनेक असे काही प्रकार येतच राहिले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील 3ही घटक पक्षांचा दारुण पराभव झाला. यानंतर अनेकांनी EVM म्हणजे या मतदान यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. शरद पवार यांनी EVMच्या आरोपावर माहितीशिवाय भाष्य करण्यास नकार दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे सातत्यानं EVM यंत्राबाबत विविध माहिती पुढे आणत आहेत. जितेंद्र आव्हाड हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. खरं तर मग त्यांच्या मतदारसंघात काही संशयास्पद काही घडले नाही का? मग का घडले नाही हा प्रश्न उपस्थित होण्याच्या आधीच जितेंद्र आव्हाड यांनी आपण सुरुवातीपासूनच कसा वाच ठेवलेला होता मतदान यंत्रावर, या सगळ्या प्रक्रियेवर, याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. मतदान यंत्रामध्ये काही गडबड होऊ नये म्हणून त्यांची टीम कामाला लागलेली होती. आता त्यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या गोंधळाबाबत माहिती दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते मुंब्रा कळवा विधानसभेचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी दिलेली आहे. बघा, या मतदारसंघातील तळनेर नावाच्या गावामध्ये एकूण मतदार 396 आहेत आणि गावात 312 जणांनी मतदान केलं होतं. मात्र उमेदवारांना पडलेली मतं दुप्पट असल्याचं त्यांनी दाखवलं आहे. म्हणजे बघा, गावातील मतदार म्हणजे मतदान केलेले मतदार किती? तर 312. मतमोजणीत मतं निघाली किती? तब्बल 624. आता हे कसं घडू शकतं? प्रत्येक मतदारांना काही इथं 2-2 मतं देण्याचा अधिकार होता की काय? 312 जणांनी मतदान केलेलं असताना शिवसेना 194, शिवसेना शिंदे गट 326 आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना 104 असं मतदान झालं आहे. या तीनही उमेदवाराच्या मतदानाची बेरीज केली तर 624 इतकी होते. EVMवर मुळी शंका नाही, पण प्रश्नाचे उत्तर देणार कोण? लवकरच हे उघडकीस आणू अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आता या आकडेवारीमुळं मतदारांच्या भुवया आपोआपच उंचावल्या गेल्या. याबरोबरच जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमात आलेल्या काही बातम्या देखील शेअर केलेल्या आहेत. द वायरनं दिलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रामध्ये 5,04,313 एवढे अधिकचे मतदान दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात झालेलं मतदान आणि मतमोजणीतील मतदान याच्यामध्ये तफावत असल्याचं या बातमीमध्ये म्हटलं गेलं आहे. आव्हाड यांनी ही बातमी शेअर